शांतता. नमस्कार. आज आपण एका अशा अदृश्य शक्तीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे, पण आपण तिच्याकडे फारसं लक्ष देत नाही. ही शक्ती आहे न्यूमॅटिक्सची, जी आपल्या जगाला अक्षरशः चालवते. कधी विचार केलाय का की फॅक्टरीत काम करणारा एखादा मोठा रोबोट असो, रस्त्यावर खोदकाम करणारा जॅक हॅमर असो, किंवा अगदी रोजच्या प्रवासात दिसणारा बसचा तो आपोआप उघडणारा दरवाजा, या सगळ्यांमध्ये कॉमन काय असेल बरं? आश्चर्य वाटेल, पण या सगळ्यांमागे अनेकदा एकच गोष्ट असते, फक्त हवा. हो, बरोबर ऐकलं, दाबाखालची हवा. आणि याच तंत्रज्ञानाला आपण म्हणतो न्यूमॅटिक. बरं, मग ही हवा वापरतात कशी? तर कॉम्प्रेसरमधून जी हवा बाहेर येते ना, ती थेट वापरण्यासारखी नसते. ती खरं तर एका जंगली, अनियंत्रित शक्तीसारखी असते, जिला आधी काबूत आणावं लागतं. आता बघा, कॉम्प्रेसरमधून येणारी हवा गरम असते, त्यात धुळीचे कण, गंज, तेलाचे अंश इतकंच नाही तर पाणीसुद्धा असतं. म्हणजे ती एकदम अस्वच्छ आणि दमट असते. आणि अशी हवा जर आपण थेट मशीनमध्ये वापरली तर काय होईल? मशीन खराबच होणार, बरोबर? मग प्रश्न येतो की या अनियंत्रित हवेला काबूत आणायचं कसं? इथेच एंट्री होते आपल्या आजच्या कथेच्या हिरोची, ज्याला म्हणतात FRL युनिट. FRL म्हणजे काय? F म्हणजे फिल्टर, R म्हणजे रेग्युलेटर आणि L म्हणजे ल्युब्रिकेटर. या तिघांचं हे एक पॅकेज आहे, एक टीम. आणि ही टीमच त्या कॉम्प्रेस्ड एअरला कामासाठी तयार करते. चला तर मग आता एक एक करून पाहूया की ही टीम म्हणजे हे फिल्टर, रेग्युलेटर आणि लुब्रिकेटर नक्की काम करतात तरी कसं. तर टीममधला पहिला खेळाडू आहे फिल्टर. याचं काम आहे साफसफाई करणं. तो हवेतला सगळा कचरा म्हणजे धूळ, गंज, पाणी, तेल सगळं काही गाळून बाजूला काढतो. ही संरक्षणाची पहिली भिंत आहे, ज्यामुळे महागडी उपकरणं खराब होण्यापासून वाचतात. फिल्टरने हवा स्वच्छ केली. आता येतो रेग्युलेटर. हा आहे एका शिस्तप्रिय मॅनेजरसारखा. कॉम्प्रेसरमधून हवेचा प्रेशर कमी जास्त होत राहतो, पण रेग्युलेटर काय करतो? तो मशीनला जेवढा पाहिजे तेवढाच अगदी अचूक आणि स्थिर प्रेशर देतो. ना कमी न जास्त. त्यामुळे उपकरणं सुरक्षितपणे चालतात. आणि टीमचा शेवटचा सदस्य आहे लुब्रिकेटर. ह्याचं काम आहे वंगण घालण्याचं. म्हणजे जी मशीन किंवा उपकरणं हवेवर चालतात, त्यांच्या हलणाऱ्या भागांना घर्षण होऊ नये म्हणून हा हवेत अगदी थोड्या प्रमाणात तेल मिसळतो. यामुळे सगळे भाग एकदम स्मूथ चालतात. म्हणजे बघा, प्रक्रिया अगदी सोपी आहे. आधी फिल्टर हवा स्वच्छ करतो, मग रेग्युलेटर तिचा दाब नियंत्रित करतो आणि शेवटी ल्युब्रिकेटर तिला गरजेनुसार तेल देतो. या 3 स्टेप्समुळे ती अनियंत्रित हवा एका अत्यंत उपयुक्त आणि शक्तिशाली ऊर्जेच्या स्रोतामध्ये बदलते. ठीक आहे, आता हवा तर तयार झाली, पण या नियंत्रित शक्तीचा वापर नक्की कुठे आणि कसा होतो? चला प्रत्यक्ष उदाहरणांमधून पाहूया. हे बघा, मोठमोठ्या फॅक्टरीमध्ये एखादा पार्ट कापायचा किंवा त्याला आकार द्यायचा असेल तर त्याला आधी घट्ट पकडून ठेवावं लागतं. इथेच न्यूमॅटिक क्लॅम्प कामाला येतो. हवेच्या दाबाने तो त्या वर्कपीसला इतकं घट्ट पकडतो की तो अजिबात हालत नाही. एकदम शक्तिशाली आणि विश्वासार्ह. न्यूमॅटिक्स म्हणजे फक्त ताकदीची कामं असं नाही हं. इथे बघा, वस्तूंचं वर्गीकरण करण्यासाठी म्हणजे सॉर्टिंगसाठी सुद्धा याचा वापर होतो. हवेच्या दाबाने एक छोटा सिलेंडर पुढे मागे होतो आणि येणाऱ्या वस्तू वेगवेगळ्या मार्गांवर ढकलल्या जातात. किती सोपी आणि प्रभावी पद्धत आहे बघा. आता हे उदाहरण तर खूपच महत्वाचं आहे. फाउंड्रीमध्ये जिथे वितळलेल्या धातूचा रस असतो, तिथे माणसांनी काम करणं खूप धोकादायक असतं. अशा ठिकाणी ते मोठं भांडं उचलण्यासाठी आणि त्यातून तो रस साच्यात ओतण्यासाठी न्यूमॅटिक सिलेंडरचा वापर करतात. इथे शक्ती आणि अचूक नियंत्रण दोन्ही लागतं आणि न्यूमॅटिक्स ते काम अगदी सुरक्षितपणे पार पाडतं. तर ह्या शक्तीचं सामर्थ्य आपल्या लक्षात आलं असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शक्तीसोबत जबाबदारी येते. त्यामुळे या शक्तीचा वापर करताना खबरदारी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा या शक्तीचा आदर केला जात नाही, तेव्हा काय होतं याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण एक छोटीशी चूकसुद्धा मोठ्या अपघाताला कारण ठरू शकते. हे बघा, ही जरी नुसती हवा असली तरी ती प्रचंड दाबाखाली असते. त्यामुळे काही नियम पाळणं खूप गरजेचं आहे. जसं की काही दुरुस्ती करायची असेल
तर आधी मेन व्हॉल्व्ह बंद करून सगळ्या प्रेशर काढून टाकायचा. सैल कनेक्शनमुळे होज एखाद्या चाबकासारखं उडू शकतो आणि गंभीर इजा होऊ शकते. त्यामुळे सुरक्षितता सर्वात आधी. तर मग आता पुढच्या वेळी जेव्हा कधी बसचा दरवाजा उघडताना तो स्स असा आवाज कानावर पडेल किंवा एखाद्या गॅरेजमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये हवेचा तो विशिष्ट आवाज ऐकू येईल, तेव्हा जरा थांबा आणि विचार करा, त्या एका आवाजामागे दडलेल्या शक्तीचं हे अदृश्य जग आता आपल्या डोळ्यांसमोर नक्कीच उभं राहील.